जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांना मनपूर्वक वंदन करते. आनंद योगी श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी वंदन करते. श्रद्धेय मंदाताईंना वंदन करते आणि आपण सर्व श्रोते त्या श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते. आणि आज जो अभ्यासासाठी समास आहे गणेशस्तवन आणि शारदास्तवन या समासांवरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न करते. बघा, स्तवनांचा हा पहिला दशक आहे आणि या दासबोध ग्रंथाचं वैशिष्ट्य हे आहे की या दशकाची सुरुवात जी झालेली आहे ती ग्रंथारंभ लक्षणाने झालेली आहे. ग्रंथारंभ लक्षण हा समास आपला अभ्यास करून पूर्ण झालेला आहे. आचार्य माधुरीताई जे आहेत त्यांनी याच्यावरती चिंतन मांडलेलं आहे. सुरुवातच जी आहे ती ग्रंथारंभ लक्षणाने झालेली आहे आणि या ग्रंथारंभ लक्षणामध्ये समर्थांनी या ग्रंथामध्ये म्हणजे या संपूर्ण ग्रंथामध्ये कोणकोणते विषय आलेले आहेत ही एक यादी आपल्याला या सुरुवातीच्या समासामध्ये म्हणजे या पहिल्या समासामध्ये आपल्याला बघायला मिळते. आपल्याला आठवत असेल तर समर्थ म्हणतात याच्यामध्ये कुठले कुठले निश्चय मी सांगितले त्या ग्रंथामध्ये तर मुख्य भक्तीचा निश्चय, नंतर शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय, शुद्ध स्वरूपाचा निश्चय, सायोज्य मुक्तीचा निश्चय, मोक्ष प्राप्तीचा निश्चय, मुख्य देवाचा निश्चय, ब्रह्माचा निश्चय. बघा, आता यादीच एक दिलेली आहे आणि त्याचं स्पष्टीकरण या संपूर्ण ग्रंथामध्ये पुढे आपल्याला बघायला मिळतं. आणि समर्थ अजून म्हणतात की या ग्रंथाच्या श्रवणाने काय होईल तर नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती ऐसी आहे फलश्रुती ये ग्रंथी. आता हा पहिल्या समासामध्ये हा विषय सगळा आपण बघितलेला आहे. पण आता याच्यानंतर दुसरा समास जो आहे तो गणेश स्तवनाचा आहे आणि गणेश, शारदा, सद्गुरु नंतर नरदेह स्तवनाचा 10वा समास आहे. आणि असे 2 ते 10 समासापर्यंत समर्थांनी अनेकांची स्तवन केलेली आहेत. आता पहिलं परंपरेप्रमाणे जे स्तवन केलेलं आहे ते गणेश, शारदा आणि सद्गुरु आणि त्यातल्या 2 स्तवनाचे जे समास आहेत त्याचा आपण विचार या एका तासाभरामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता मी जे सांगत होते की ग्रंथारंभ लक्षणामध्ये हे जे संपूर्ण विषय जे आलेले आहेत बघा, वाचल्यानंतरच आपल्याला असं वाटतं की बापरे, मुख्य ब्रह्माचा निश्चय, मुख्य देवाचा निश्चय. आता ह्या संपूर्ण ग्रंथामध्ये म्हणजे 200 समासामध्ये तो निश्चय होण्यासाठी विवेक कसा करावा हे पण समर्थांनी सांगितलंय. पण आता हा संपूर्ण जो आवाका आपल्या समोर ग्रंथारंभ लक्षणामध्ये समर्थांनी जो ठेवलेला आहे, आता हा सगळा आकलन होण्यासाठी म्हणजे समजण्यासाठी त्याचं आकलन होण्यासाठी काय लागतं हो? बुद्धी अत्यंत सूक्ष्म लागते. आणि ही सूक्ष्मग्राही जी बुद्धी आहे त्या सूक्ष्मग्राही बुद्धीलाच काय होतात तर परमार्थातले सिद्धांत जे आहेत ते आकलन होतात. आणि ही सूक्ष्म बुद्धी जी आहे ती कुणाच्या उपासनेने प्राप्त होणार आहे तर ती गणेशाच्या उपासनेने प्राप्त होणार आहे आपल्याला. आणि म्हणून गणेशाचं जे स्तवन आहे परंपरेप्रमाणे जेव्हा ग्रंथाला सुरुवात केली जाते तेव्हा सर्व संतांनी गणेश, शारदा आणि सद्गुरु अशी स्तवन करण्याची काय तर एक परंपरा आहे. पण इथे ग्रंथारंभ लक्षणाने सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेले जे विषय आहेत जे सगळ्या सिद्धांत समर्थांनी या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत ते आकलन व्हायचं असेल तर गणेशाची कृपा असल्याशिवाय आपल्याला ते आकलन होणं शक्य नाही. आणि म्हणून जेव्हा समर्थ इथे म्हणतायत की ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. तू कसा आहेस तर ओम नमोजी गणनायका असं गणेशाचं स्तवन केलंय.
आता ओम जेव्हा समर्थांनी सुरुवातीला म्हटलेलं आहे, तेव्हा ओम हे जे वस्तुनिर्देशरूप मंगल केलेलं आहे. आता वस्तुनिर्देशरूप मंगल म्हणजे काय? तर ते परब्रह्माला केलेलं काय असतं तर मंगल असतं. जे वस्तूचा निर्देश ओमनी वस्तूचा निर्देश होतो. वस्तू म्हणजे काय? तर परब्रह्म. आता ओम हे सृष्टी निर्मिती होतानाचं पहिलं अक्षर आहे. ओंकारामध्ये गणेशाची मूर्ती जी आहे, ती त्याच्यामध्ये बसवली जाते. आपण खूप वेळा ती रेखाकृती बघितली असेल. आणि जे पहिलं आद्याक्षर निर्माण झालं, त्यातून त्या गणेश म्हणजे त्या परब्रह्म स्वरूपाचा निर्देश होतो. म्हणून ग्रंथारंभी ओमनी काय केलेलं आहे तर मंगल करण्याचा, त्याला वस्तू निर्देशरूप मंगल असं म्हणतात, म्हणजे परब्रह्माला केलेलं मंगल. पुढे म्हटलेलं आहे ओम नमो. नम म्हणजे नमस्क्रियारूप मंगल. जो ईश्वररूप गणेश आहे, ज्यांनी सृष्टी निर्माण केलेली आहे, त्याला नमस्कार म्हणजे त्याला वंदन केलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे गणनायका. आता गणनायका म्हणजे जो आहे की जो इंद्रियांचा चालक आहे, तो गणनायक. आणि जो अवताररूप गणेश आहे, ज्याची आपण त्याला काय बघतो, त्याचं रूप बघतो, जो लंबोदर आहे, शुंडामंडित आहे, तो गणनायक. जो तो गणनायक अवताररूप गणेश, अशा तिघांनाही सुरुवातीलाच समर्थांनी वंदन केलेलं आहे. पुढे म्हणतात सर्व सिद्धी फलदायका. आता सर्व सिद्धींचं फळ देणारा. आता मी कसं म्हटलं, या ग्रंथात जे सगळे विषय सांगितलेले आहेत की नाही, त्यांनी काय होणार आहे, तर मला कुठली सिद्धी प्राप्त होणार आहे, तर मला ती जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य जे आहे, ही सिद्धी मला प्राप्त होणार आहे. आणि ही सिद्धी जर प्राप्त व्हायची असेल, तर अत्यंत सूक्ष्म बुद्धी पाहिजे, ते सिद्धांत आकलन व्हायला पाहिजे, तसं ॲप्लिकेशन्स व्हायला पाहिजेत, म्हणजे तसं आचरण व्हायला पाहिजे, तसा विचार करता आला तर आचरण होणार आहे. आणि म्हणून ही सूक्ष्म बुद्धी जी आहे, म्हणजे ही जी मला प्राप्त होणार आहे, ती गणेशाच्या कृपेने प्राप्त जर मला झाली, तर मला सिद्धी कुठली मला मिळणार आहे, तर जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य होणार आहे. आणि मग समर्थ जे म्हणतात, की निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले, म्हणजे ते निर्गुण ब्रह्म जे आहे, तो निर्गुण रूप गणेश जो आहे, आता गणेश म्हणा, राम म्हणा, विठ्ठल म्हणा, काही फरक पडत नाही. तो गणेश माझ्या अंतरी बिंबला, की काय होणार आहे, तो निर्गुण ब्रह्मस्वरूप गणेश माझ्या अंतरी बिंबला, की फक्त आनंदाची प्राप्ती होणार आहे. तो कसा आहे तर निरपेक्ष आनंद आहे. म्हणून ओम नमोची गणनायका, सर्व सिद्धी फलदायका, अज्ञान भ्रांती छेदका. आता तो गणेश कसा आहे, म्हणून सुरुवातीला मी फलश्रुती सांगितली, की फलश्रुतीमध्ये ग्रंथारंभ लक्षणामध्ये म्हटलेलं आहे, नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रच येथे ज्ञानप्राप्ती. असं जेव्हा समर्थ म्हणतात, तेव्हा त्या गणेशालाच आपण काय करायचं आहे तर आपण त्याला वंदन करायचं आहे. त्याचीच कृपा प्राप्त करून घ्यायची आहे. आणि म्हणून त्याची उपासना करायची आहे, की तुझ्या कृपेनी हे अज्ञान जे आहे, अज्ञानाचा परिणाम म्हणून मी जी भ्रांत झालेली आहे आणि भ्रांतीचा परिणाम म्हणून जे दुःख माझ्या वाट्याला आलेलं आहे, ते काय होत आहेत तर ते संपूर्णपणे जाऊ देत. अज्ञान म्हणजे काय, आपण जीवदशेमध्ये देहबुद्धीमध्ये जन्माला आलेलो आहोत. आणि त्यामुळे मी ब्रह्म असताना मी मला काय समजते तर जीव समजते, देह समजते, मन समजते, बुद्धी समजते. आणि या भ्रांतीचा परिणाम म्हणून आपण ह्या भवसागरामध्ये गटांगळ्या खातोय. मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी कर्ता आहे, मी भोगता आहे. म्हणून अज्ञान भ्रांती छेदका, जो या अज्ञान भ्रांतीला छेद देतो, असा जो परब्रह्म स्वरूप गणेश आहे. आणि तो कसा आहे तर तो बोधरूप आहे. म्हणजे तो बोध करून देतो मला. आता बोधरूप गणपती म्हणजे कसं आहे होतं? आता बोध म्हणजे काय, तर ज्ञान हेच त्या गणेशाचं काय आहे तर स्वरूप आहे. आणि ज्ञान हे त्या गणेशाचं स्वरूप असल्यामुळे प्रत्येक जे आहे ते मला जे होणारं ज्ञान आहे, ते कुठल्या ज्ञानावरती होतं? तर असणाऱ्या ज्ञानावरती होतं. आता आपल्याला बोध होतो की नाही? बघा, मला माझ्यासमोर मोबाईल आहे, मला त्याचा बोध होतो. माझ्यासमोर पुस्तक आहे, ग्रंथ आहे, त्याचा मला बोध होतो. आता बोध जो होतो तो कोणाला होतो? तो जीवाला होतो. पण जीवाला जो बोध ज्याच्या सत्तेवरती होतो, तो ज्ञानरूप कोण आहे? तर तो गणेश आहे. ज्ञानेश्वरीमध्ये जर आपण बघितलं, तर ज्ञानदेवांनी पण त्याला काय म्हटलेलं आहे? सकलार्थ मती प्रकाशू. म्हणजे बुद्धीला प्रकाशमान करणारा जो आहे, तो गणेश आहे. म्हणजे आत्मरूप गणेशाच्या सत्तेवरती जीवाला जो प्रत्येक बोध होतो, केनोपनिषदामध्ये असं म्हटलंय की प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंदन्ते. म्हणजे जो प्रत्येक मला बोध होतो, त्या बोधामागे जे कळवून देणारं तत्व जे आहे, तो कोण आहे तर तो बोधरूप गणेश आहे. आणि असं गणेशाचं पहिल्या ओवीमध्ये
आपल्या समोर समर्थांनी काय केलेलं आहे तर हे वर्णन केलेलं आहे. म्हणून गणेशाची उपासना जी आहे बघा, आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये उपास्य देवतांमध्ये गणेशाचं अत्यंत महत्व आहे. अगदी अनन्यसाधारण महत्व आहे. कोणत्याही मंगल प्रसंगी प्रथम गणेशाचं पूजन केलं जातं. नंतर अनेक दैवतांचं जेव्हा अधिष्ठान बसवलं जातं, म्हणजे अनेक देवतांचे सुद्धा यज्ञ केले जातात. तेव्हा सुद्धा काय आहे तर गणेशाचं स्मरण प्रथम करावं असं आपल्याला परंपरेने सांगितलेलं आहे. आणि म्हणजे उपासनेमध्ये सुद्धा गणेशाचं महत्व आहे आणि हा जो समर्थांनी गणेश इथे आपल्यासमोर वर्णन केलेला आहे, तो गणेश जो बोधरूप आहे, जो ज्ञानस्वरूप आहे, जो सृष्टीचं कोण आहे तर सृष्टीची उत्पत्ती करणारा आहे, जे आद्य अक्षर निर्माण झालेला आहे, असा ओंकार स्वरूप जो गणेश आहे, असा हा गणेश जो आहे तो बुद्धीची देवता आहे. आणि ही बुद्धीची देवता जर मला प्रसन्न झाली, तर हा बुद्धीची देवता जी गणेश आहे, ती प्रसन्न झाली, तर तिच्या कृपेने मला बोध होणार आहे. झालेला बोध जो होणार आहे, तो कुणाच्या कृपेने प्रगट होणार आहे, तर तो शारदेच्या कृपेने प्रगट होणार आहे. आणि शारदेच्या कृपेने बघा थोडं स्पष्टीकरण करूयात आपण. जसं मी आत्ता असं म्हटलं, की हा ग्रंथाचं संपूर्ण आकलन जे आपल्याला होणार आहे, जे सूक्ष्म सिद्धांत, सूक्ष्म ज्याला आपण म्हणतो, की परमार्थातले जे विचार आहेत, ते ह्या गणेशाच्या रूपाने आपल्याला काय होणार आहेत, तर आकलन होणार आहेत. सरस्वतीच्या कृपेने ते प्रगट होणार आहेत. कोणी प्रवचनाच्या माध्यमातून प्रगट करतील, कोणी लेखाच्या माध्यमातून प्रगट करतील किंवा प्रगट झाले नाही तरी माझं मला सुद्धा ते काय होईल तर आतमध्ये कळेल. आणि सरस्वतीच्या कृपेने जे आहे ते प्रगट होणारं ज्ञान सद्गुरूंच्या कृपेने स्थिर होणार आहे. जे सद्गुरूंच्या कृपेने मला त्या आत्मरूप गणेशाचा काय होणार तर बोध होणार आहे. म्हणून गणेश, शारदा आणि सद्गुरू ही 3 स्तवनं जी आहेत, ती नेहमी काय केली जातात तर ग्रंथारंभ लक्षणाच्या सुरुवातीला केली जातात. पुढे समर्थ म्हणतात, माझी अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक्शून्यास वदवावे, कृपा कटाक्ष करुणी. असा तो जो बोधरूप गणपती आहे, तो माझ्या अंतःकरणामध्ये भरून राहा आणि तू माझ्याकडे कृपादृष्टीने बघ. आणि कृपा कटाक्ष त्याचा कृपेचा कटाक्ष झाल्याशिवाय ज्ञान होणं शक्य नाही. कारण तुझ्या सत्तेवरच काय आहे तर माझी ही वाणी बोलणार आहे. मग ते वाणीची वाणी, नंतर डोळ्याचा डोळा, कानाचा कान, हा जो केनोपनिषदामध्ये विषय आलेला आहे. आता डोळा जो आहे, डोळा दृश्य जगत बघतो, पण कळणं जे आहे ते मात्र कुणाच्या सत्तेवरती आहे तर त्या बोधरूप गणपतीच्या सत्तेवरती आहे, त्या आत्मरूप गणपतीच्या सत्तेवरती आहे. त्यामुळे मी स्वतंत्रपणे काहीही बोलू शकत नाही. तुझी कृपा असल्याशिवाय माझ्या वाणीतून एक शब्द सुद्धा बाहेर पडणार नाही आणि तुझी जर कृपा झाली, तर काय होईल? तर ही सगळी भ्रांतीची पडळ जी आहेत, म्हणजे या भ्रांतीमध्ये भ्रांत झाल्यामुळे मला जे दुःख होत आहे, ते सगळ्या भ्रांती निघून जातील. आणि अशा भ्रांती निघून गेल्यानंतर प्रत्यक्ष जो काळ आहे, तो सुद्धा काय करेल तर मला भक्षणासाठी येणार नाही. तो काय करेल, संतांची सेवा करतोच की हो तो काळ. "कळी काळा आम्ही जिंकले" असं जेव्हा संत म्हणतात, तेव्हा काय आहे तर त्यांना हा पूर्ण बोध तिथे झालेला आहे. कारण ईश्वर हा काळाचा काळ आहे आणि गणपतीरूप ईश्वररूप गणपतीची जर कृपा झाली, तर सगळ्यांचं सामर्थ्य तुच्छ आहे. हा एक भाग. आणि समर्थ म्हणतात, की हा ग्रंथ पूर्णत्वाला जर न्यायचा असेल, तर त्या काळाची सुद्धा सत्ता माझ्यावर तुझ्या कृपेने चालणार नाही आणि हा ग्रंथ जो आहे तो हा निर्विघ्नपणे काय होईल तर हा पूर्णत्वाला जाईल. म्हणून तुझी कृपा असेल तर कुठल्याही ग्रंथामध्ये अडथळा येणार नाही. सगळी विघ्न दूर पळून जातील आणि म्हणून तुला काय म्हणतात तर विघ्नहर म्हणतात आणि तू अनाथांचा नाथ आहेस. तुझी कृपा असल्याशिवाय आम्ही सनाथ होणार नाही. तू प्रत्यक्ष परमेश्वर आहे. जे ब्रह्म, विष्णू, महेश आहे, ते सुद्धा तुला काय करतात तर वंदन करतात. असा तू गणेश आहे. तू मांगल्याची देवता आहे. तू पावित्र्याची काय आहेस तर तू देवता आहे. गणेशाची कृपा लागते. बघा गणेश पुराणामध्ये कथा आलेली आहे, की ज्यांना नारायणाचा अंशावतार म्हणतात असे वेदव्यास. आता वेदव्यासांनी वेदांचे 4 भाग केले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की सगळ्यांना ज्ञान व्हावं म्हणून जो एक मोठा वेद होता, त्याचे 4 भाग केले. पण वेदव्यास गणेशाचं मंगलाचरण करायला मात्र विसरले आणि त्याचा परिणाम असा झाला, की त्यांना असं अचानक काही स्मरण होईनासं झालं. आता वेदव्यास खरं तर स्वतः सर्वज्ञ आणि मग असं का झालं? असं त्यांच्या लक्षात येईना. मग ते सत्यलोकामध्ये ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला
गेल्यानंतर त्यांच्या चरणांना वंदन केलं आणि म्हणाले की ब्रह्मदेवा मी पुराण लिहायला बसलो आणि पण माझं जे ज्ञान आहे ते अचानक काय झालं तर नष्ट झाल्यासारखं झालं. त्याचं कारण काय? तेव्हा ब्रह्मदेव असं म्हणाले की तुला तुझ्या विद्येचा आणि ज्ञानाचा खूप गर्व झाला आणि तू गणेशाचं मंगलाचरण जे आहे ते स्मरण जे आहे ते केलं नाहीस आणि त्यामुळे तुझं ज्ञान काय झालं तर नष्ट झालं. तू गणेशाला शरण जा म्हणजे तुझी कार्याची सिद्धी होईल. आणि तेव्हा गणेशाचं रूप आणि स्वरूप असं दोन्ही जाणून घेण्यासाठी वेदव्यासांनी गणेशाची प्रार्थना केली आणि तीच परंपरा आपल्या संतांनी जी आहे ती संत प्रत्येक ग्रंथारंभी ती परंपरा गणेशाचं स्मरण करण्याची जी आहे बघा इथे रूप आणि स्वरूप असं दोन शब्द आलेले आहेत. आता गणेशाचं रूप जे आहे ते सगुणाचं आहे आणि स्वरूप जे आहे ते काय आहे तर निर्गुण आहे. आता गणेशाचं रूप सुद्धा ते अत्यंत देखणं आहे. आता हा समाज जर आपण वाचला तर त्याच्यामध्ये लक्षात येईल की अतिशय सुरेख असं वर्णन जे आहे ते समर्थांनी केलेलं आहे आणि समर्थ म्हणतात जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री निघोनिया मन पांगोळे सर्वांगी. त्याचं त्या मूर्तीचं ध्यान जरी आठवलं तरी अंतःकरण वृत्तीला काय होतं तर अत्यंत काय मिळतं तर समाधान प्राप्त होतं. आता हे समाधान बघा आता पुढच्या आठवड्यामध्ये पुढचा आठवडा मी भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थी येईल आणि जेव्हा गणेश चतुर्थी येते की नाही तेव्हा स्टॉल लावले जातात बघा गणपतीचे आणि गणपतीचे स्टॉल लावले गेले की आपण मूर्ती बुक करायची असते. तेव्हा मूर्ती बुक करताना सहज आपण त्या स्टॉलवरती जातो आणि आपण क्षणभर हरकून जातो. म्हणजे त्या गणपतीच्या मूर्तीकडे सुद्धा आपण बघत राहतो. इतकं सुंदर काय आहे तर त्या गणेशाचं रूप आहे. आणि घरी आणल्यानंतर प्रतिष्ठापना केल्यानंतर तर तो गणपती इतका भावतो आपल्याला की असं वाटतं आपण परत परत त्या गणपतीच्या इथे काय होतं तर गणेशाकडे जाऊन बघतो अरे किती सुंदर आहे लंबोदर मूर्ती आहे मुकुट आहे त्याच्या काय आहे तर सुंदर त्याचे काय आहे तर आपण कमरेला मेखला आहे आणि हे संपूर्ण वर्णन जे आहे हे समर्थांनी याच्यामध्ये केलेलं आहे की त्या गंडस्थळातून येणारा मदस्त्राव नंतर त्याची 14 विद्यांचा तो गोसावी आहे 14 विद्या 64 कला त्याच्यामध्ये आहेत. रत्नखचित त्याचा मुकुट आहे. शुभ्र त्याचे दात आहेत. लवथवीत त्याची काय आहे तर सोंड आहे. चतुर्भुज आहे. लंबोदर आहे. आता ह्या आपण आपल्या जर या मधल्या एक 10-15 ओव्यांचं जर आपण कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. कारण आपल्याला एका तासामध्ये 2 समासांचा आपल्याला विचार करायचा आहे. त्यामुळे या मधल्या जर ओव्या आपण इथे वाचल्या या समासामधल्या तर संपूर्ण सगुणाचं वर्णन जे आहे हे समर्थांनी इथे केलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात जयाचे आठविता ध्यान जेव्हा त्याचं सगुण रूपाचं ध्यान जेव्हा आठवतो आपण तेव्हा चित्तवृत्ती त्याच्याशी खिळून राहतात कारण तो अतिशय सुंदर आहे आणि लोभच आहे तो गणपतीचा आहे तो आणि जेव्हा चित्तवृत्ती एकाग्र होतात की नाही तेव्हा चटकन आतमध्ये आनंदाची अनुभूती त्या क्षणी आपला येऊन जाते आणि जी आनंदाची अनुभूती येते ना ती कुणाच्या येते ती त्या निर्गुण तत्वाची आहे म्हणून जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान असं म्हटलंय की ज्या क्षणी आपण सगुण मूर्ती बघतो त्या क्षणी अंतःकरणामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार लय झाल्याचा परिणाम म्हणून सगळ्या वृत्ती एकाग्र होतात आणि एकाग्र झाल्यामुळे आतमध्ये एक आनंदाची अनुभूती येऊन जाते असा सगुण आणि निर्गुण असा तो गणपती कसा आहे तर उभयरूप आहे सगुण रूपाची ठेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती आणि इथपासून जर आपण पुढे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की सगळ्या सगुणाचं वर्णन इथे समर्थांनी केलेलं आहे आणि पुढे समर्थ नंतर म्हणतायत की ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे असा जो गणेश आहे जो सर्वांग सुंदर आहे त्याला मी काय करतो तर नमन करतो आणि हा गणपती जो आहे तो कसा आहे बघा गणपतीच्या आपण बघितलं म्हणजे गणपतीच्या सुंदर रूपाकडे तर त्याच्या लंबोदर जे आपल्याला त्याचं जे पोट दिसतं त्याच्यावरती एक सर्पाची काय असतं सर्पानी वेटोळं घातलेलं असतं याचा अर्थ की सर्प म्हणजे सर्प हे विषयांचं प्रतीक आहे आणि तो विषयांना आपल्या अंगाखांद्यावरती काय आहे तर तो लोळवतो म्हणजे लीला तो खेळवतो मग जर मी गणेशाचे भक्त असेल तर मला सुद्धा विषयांमध्ये आसक्त होता कामा नये आणि असा जेव्हा गणेश आपल्याला शिकवतो की मी विषयांना माझ्या अंगाखांद्यावरती खेळवतो आहे आणि जर तू मला माझा भक्त मानवत असशील
तर तू सुद्धा विषयांना काय कर तर आपल्या अंगाखांद्यावर खेळव. याचा अर्थ की तू विषयांमध्ये आसक्त होऊ नकोस. विषय जरी तर सुख आहे, सौख्य होणार नाही असं समर्थ सांगतायत आपल्याला. विषय हे प्रारब्धाप्रमाणे तू भोग, पण विषयांच्या मागे तू धावू नकोस. आणि असं जेव्हा मला श्री गुरुरूप गणेश जो आहे, त्या श्री गुरुरूप गणेशाची कृपादृष्टी जेव्हा माझ्यावरती काय होते तर ती कृपा होते, तेव्हा ते विषयांची मिठी सैल होते आणि आपल्याला सुद्धा त्या गणेशाचं स्वरूप जे आहे ते आकलन व्हायला लागतं. आणि हे आकलन व्हायचं असेल तर गणपतीला जो मोदक आवडतो तो वेदांताचा मोदक आवडतो. वेदांतू तो महारस्तो मिरवित असे असं जेव्हा माऊली म्हणतात, मग आता आपण त्याला कुठले मोदक देतो हा विचार करावा आणि त्या गणपतीला ते देऊ नयेत असं नाही. सगळे छान मोदक द्यावेत. एक दिवस खव्याचा नैवेद्य दाखवावा, एक दिवस उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवावा, ते गणपतीला आवडतात. पण सगळ्यात कुठला मोदक आवडतो तर वेदांताचा मोदक जो आहे तो गणपतीला आवडतो. आणि असं वेदांताच्या मोदकाने म्हणजे वेदांत शास्त्राच्या अभ्यासानेच आपल्याला गणेशाचं स्वरूप आकलन होणार आहे. आणि असा जो गणपती आहे, बघा इथे समर्थ पुढे म्हणतात की कलियुगामध्ये कल्लव चंडी विनायका ही जी उपासना आहे, कलियुगामध्ये चंडी आणि गणपतीची उपासना जी आहे, या देवता लवकर प्रसन्न होतात, म्हणून त्यांची उपासना करावी. अजून या ग्रंथाचं एक असं वैशिष्ट्य आहे की कुठेही सकामता या ग्रंथामध्ये फलश्रुती सांगितलेली नाहीये. तर समर्थ त्या गणेशाला वंदन करतायत की ऐसा गणेश मंगळमूर्ती तोम्या स्तविला यथामती वांछा धरुनी चित्ती परमार्थाची. आता या मंगलमूर्ती गणेशाचे मी स्तवन का करतो आहे तर मला मोक्ष प्राप्त व्हावा. माझा जो परमार्थ आहे तो परमार्थ सिद्धीला जावा आणि म्हणून मी या गणेशाचं काय करतो आहे तर स्तवन करतो आहे. आता निर्गुण गणेशाचं स्तवन करता येत नाही म्हणून सगुण रूप जे आहे ते नेहमी आपल्या समोर असतं आणि सगुणाचे आधारे निर्गुण पावीचे निर्धारे असं नेहमी संत आपल्याला सांगतात. त्यामुळे गणेशाचं स्तवन समर्थांनी इथे आपल्या समोर केलेलं आहे आणि गणेशानंतर गणेश स्तवनानंतर जो समास आपल्या समोर येतो तो शारदा स्तवनाचा. आता ही शारदा स्तवनाच्या समासाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा इथे समर्थांनी शारदा म्हणजे मायारूपी शारदेचं या समासामध्ये आपल्या समोर वर्णन केलेलं आहे. बघा इथे समर्थ या समासामध्ये एक ओवी आपल्या समोर समर्थ म्हणतात, ही शारदा कशी आहे? तर जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती, विस्तारे वाढली इच्छाशक्ती, जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा. आता ही कशी आहे शारदा? तर अव्यक्त पुरुषाची ती व्यक्ती आहे. आता अव्यक्त पुरुष कोण आहे? तर परब्रह्म हे जे अव्यक्त आहे, जे सगळीकडे चराचरामध्ये ते ओतप्रोत भरलंय. वितात ठावया राघवे वीणा नाही. सगळ्या चराचरामध्ये हे परब्रह्म भरलेलं असून सुद्धा ते व्यक्त नाहीये. ते कसं आहे तर ते अव्यक्त आहे. मग हे अव्यक्त परब्रह्म जो अव्यक्त पुरुष आहे, म्हणजे तर त्याची ही कोण आहे तर ही व्यक्ती आहे. म्हणजे ही व्यक्त झालेली आहे कुठून? त्या अव्यक्त पुरुषापासून ही काय झालेली आहे तर व्यक्त झालेली आहे. म्हणजे थोडक्यात अव्यक्त परब्रह्म जे आहे ते शारदेच्या रूपाने व्यक्त होतं आणि तिच्या इच्छाशक्तीने अनंत कोटी ब्रह्मांडाचा काय होतो तर पसारा निर्माण होतो. आपल्या समोर समर्थ सृष्टी रचनेचा क्रम सांगतात. ते म्हणतात ब्रह्म जे आहे ते एकमेव अद्वितीय होतं. दुसरं कोणीच नव्हतं. मग त्याला काय झालं तर एकोहम बहुस्याम प्रजायेय. त्याला संकल्प झाला की मी एक आहे आणि मी काय व्हावं तर मी बहु व्हावं. आता ब्रह्माला संकल्प होईल का? ब्रह्माला संकल्प होणार नाही कारण ते अमन आहे, अप्राण आहे, अजिम्य आहे, अनेत्र आहे असं आपल्याला श्रुती वर्णन करतेय. मग आता संकल्प कोणाला होईल तर तो ईश्वराला संकल्प झाला. म्हणजे तेच ब्रह्म काय झालं? हा एक दृष्टांत सांगते म्हणजे लक्षात येईल. ज्याप्रमाणे शांत जल आहे आणि त्याच्यावरती एक तरंग उमटला. आता तरंगामध्ये पण पाणी आहे, जलामध्ये पण पाणी आहे. पण शांत जलावरती तरंग उमटल्यानंतर आपण त्यालाच काय म्हणतो? तरंग म्हणतो. त्याचप्रमाणे शांत परब्रह्म स्वरूपावरती एक तरंग उमटला. त्याला काय म्हटलेलं आहे तर ईश्वर आणि तिथे शक्ती निर्माण झाली. तिला मूळ माया असं म्हटलंय. तर स्फुरण कोणाला झालं? ईश्वराला झालं, की मी एक आहे, मी बहु व्हावं. आणि तिथे मूळ माया निर्माण झाली, मग गुणमाया निर्माण झाली आणि जडमाया निर्माण झाली. अजून एक आपल्या समोर सांगितलं, की अध्यारोपाची भाषा. पण त्याच्यामध्ये आपण आत्ता शिरू नये. समजण्यासाठी मी आपल्या समोर ही मांडणी आत्ता सांगितली. मूळ माया, गुणमाया आणि जडमाया. मग आता ही जी मूळ माया आहे, ती अव्यक्त परब्रह्माची काय आहे तर इच्छाशक्ती आहे.
ती स्फुरण शक्ती आहे, ती मूळ स्फूर्ती आहे. आता शारदा. शारदामध्ये किती 3 शब्द आहेत. शा, र आणि दा. शारदा म्हणजे शालीनता, र म्हणजे रमणीयता आणि दा म्हणजे दाहकता. अशा तीनही स्वरूपात जी आहे, नटणारी जी आहे ती शारदा आहे, की जिच्यामुळे अव्यक्त परब्रह्माचं जीवाला ते मी ब्रह्म आहे असं ज्ञान होतं. ह्या तीनही रूपांनी त्या सृष्टीमध्ये ती नटलेली आहे. आता आपण पण कसं त्या सृष्टीमध्ये जन्माला आलेलो आहोत. तर आता तिचाच हात धरून आपल्याला कुठे जायचं आहे तर त्या परब्रह्म स्वरूपापर्यंत जायचं आहे. आणि म्हणून या समासाचं वैशिष्ट्य असं आहे, की या शारदा स्तवनामध्ये समर्थांनी संपूर्ण संवादी शारदेचं काय केलेलं आहे, तर स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. संवादी शारदा सांगितलेली आहे. कारण आता आपण जर संवादी आणि विसंवादी असे 2 शब्द आपल्या समोर आहेत. आत्माराम ग्रंथामध्ये हे आलेले आहेत समर्थांच्या. आता विसंवादी म्हटलं तर काय? तर प्रपंच हा जी माया गुंतवते आपल्याला प्रपंचामध्ये, तिला काय म्हटलं जातं? विसंवादी. आणि जी मला प्रपंचातून परमार्थाकडे नेते आणि मला स्वरूपाची अनुभूती आणून देते, हे जे सगळं परमार्थशास्त्र जे आहे, ते काय तर संवादी आहे. आणि या संवादी शारदेचं संपूर्ण वर्णन जे आहे, ते आपल्याला या ग्रंथामध्ये या समासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून समर्थ म्हणतात, "आता वंदिन वेदमाता, श्री शारदा ब्रह्मसुता, शब्दमूळ वाग्देवता महामाया." आता गणेशाला नमस्कार केला. मग समर्थ असं म्हणतात, की जी वेदांच्या रूपाने प्रकट झाली, म्हणून तिला समर्थ वेदमाता असं म्हणतात. नंतर शारदेला ब्रह्मसुता असं म्हणतात, की ब्रह्मदेवाची कन्या असं कौतुकाने समर्थ इथे म्हणतात. का बरं? कारण आता बघा, जेव्हा मूळमाया निर्माण झाली, तेव्हा मूळमायेच्या पोटात हे 3 देव आहेत. कोण? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मदेव सृष्टी निर्मितीसाठी, विष्णू सृष्टीचं काय स्थिती सांभाळण्यासाठी आणि महेश जो आहे तो सृष्टीचा लय करण्यासाठी. मग हे मूळमायेच्या पोटातून हे सगळे देव निर्माण झालेले आहेत आणि म्हणून तिला ब्रह्मदेवाची मुलगी असं म्हणता येत नाही. पण इथे कौतुकाने समर्थांनी असं म्हटलंय, ही काय आहे तर ब्रह्मदेवाची सुता म्हणजे ती मुलगी आहे. आता वेद जे आहेत ते ईश्वराचे काय तर निश्वसित आहेत. म्हणजे ईश्वराच्या श्वासातून वेद, वाङ्मय हे सगळं जे आहे ते प्रगट झालेलं आहे. पण त्यासाठी जी शक्ती लागते ती प्रगट होण्यासाठी, ती कुणाची शक्ती आहे तर ती शारदेची शक्ती आहे. आता ती शब्दांना जन्माला घालते म्हणून ती वाग्देवता तिला असं म्हटलेलं आहे. जी सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय हा सगळा पसारा ती अतिशय कुशलतेने सांभाळते. म्हणून ती महापुरुषाची भार्या आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्या पुरुषाची इच्छा आहे तोपर्यंत तिचं कार्य सुरू राहतं. कारण तिचा तो स्वभाव जो आहे, तो कसा आहे? तो पुरुषामध्ये म्हणजे त्या परब्रह्मामध्ये विलीन होण्याचा आहे. कारण ती त्याची स्वीय शक्ती आहे. कारण ती जाऊन जाणार कुठे? तर ती जाते आपल्या मूळच्या स्वरूपामध्ये म्हणजे त्या पुरुषामध्येच ती विलीन होते. आणि परत प्रगट होण्याची पण शक्ती काय आहे तर त्याच्यापासूनच ती प्रगट होते. म्हणून पुरुष प्रकृती, शिवशक्ती असं म्हटलं जातं बघा. आता समर्थ म्हणतात, "जे उठती शब्दांकुर वदे वैखरी अपार, जे शब्दांचे अभ्यंतर उकलून दावी." आता शारदा रूप प्राणशक्ती जेव्हा ध्वनी रूपाने बाहेर पडते, तेव्हा ती उर म्हणजे हृदय, नंतर कंठ, शीर, जिव्हामूळ, दात, नाक, ओठ आणि टाळू अशा 8 ठिकाणी आदळून ती शब्दांच्या माध्यमातून प्रगट होते. म्हणून ही वाणीची देवता सुद्धा आहे. आणि तिचीच परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ही तिची रूप आहे. आता वाणी काय बोलते? शब्द बोलते. म्हणजे हे सगळं वेदवाङ्मय जे निर्माण झालेलं आहे, ते शब्दांचं निर्माण झालंय. परमार्थशास्त्र जे आहे, ते काय तर शब्द आहेत हे सगळे जे आहेत ते. आणि परब्रह्म कसं आहे? तुकोबा येतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. जेव्हा वाणी मनासह निवृत्त होते, तेव्हा काय तिथे परब्रह्म आहे. पण आता हे परब्रह्म अनुभवाला येण्याच्या आधी जे शब्द जे आहेत, ते शब्द आपल्याला अत्यंत उपयोगी असतात. आणि म्हणून शब्दांनी त्या परब्रह्माचा अंदाज आपल्याला येतो, की ते ब्रह्म कसं आहे? त्या मायेचा कसा निराश करायचा? ह्या सगळ्या शब्दांनी आपल्याला हे समजावून घ्यावं लागतं. कारण ते ब्रह्म कसं आहे तत्वदृष्ट्या ती माया आपल्याला समजावून सांगते. हे शब्द आपल्याला समजावून सांगतात. बघा अमृतानुभवामध्ये माऊली म्हणतात, की "बाप उपयोगी वस्तू शब्दू,
स्मरणदानी प्रसिद्धू अमूर्ताचा विशदू आरिसा नव्हे. जे जगातल्या सर्व ज्ञानाचा शब्द, सगळ्या जगातल्या सर्व ज्ञानाचा बाप हा कोण आहे तर हा शब्द आहे, असं माऊली कौतुकाने म्हणतायत. आणि शब्दांमुळे काय होतं तर अर्थाचं ज्ञान होतं. आता शब्द दोन प्रकारचे आहेत, एक लौकिक शब्द आणि दुसरे अलौकिक शब्द आहे. बघा आपलं सगळं व्यावहारिक जीवन जे आहे ते कशाने शब्दबद्ध आहे, तर हे व्यावहारिक जीवन पण आपलं सगळं शब्दबद्ध आहे, लौकिक शब्दांनी जे आहे ते. आणि पारमार्थिक शब्द जे आहेत हे असे ग्रंथातले शब्द जे आहेत की जे आपल्याला संतांचे शब्द आहेत, ग्रंथातले शब्द आहेत, श्रुतींमधले शब्द आहेत, हे त्या अतिंद्रिय ब्रह्माचा आपल्याला ते अनुभव आणून देतात आणि म्हणून ते अलौकिक शब्द आहेत. म्हणून असं अशा उमटलेल्या शब्दांना विशिष्ट संकेत देऊन त्याचा अर्थ स्पष्ट करण्याचं काम जे आहे ते कोण करते तर शारदा करते. म्हणून आपण म्हणतो बघा शब्दांमध्ये शक्ती असते, अर्थशक्ती असते. हे सगळी शक्ती शक्ती जर आपण म्हणतो ना ती सगळं माया आहे. म्हणजे ती मायेची शक्ती आहे, ती शारदेची शक्ती आहे. आता वैखरी, मध्यमा, पश्चांती, परा या सगळ्या ज्या वाणी आहेत त्यांना सुद्धा काय लागतं? शक्ती लागते. परावाणी जी आहे ती ब्रह्मवाणी आहे. पण ह्या ज्या वैखरी, मध्यमा आणि पश्चंती जी एक आता वैखरी वाणी म्हणजे आपण जे शब्द बोलतो त्याला काय म्हणतात तर वैखरी वाणी असं म्हणतात. आणि दुसरा जो मनप्रधान वाणी जी आहे ती मध्यमा आहे. आणि वैखरी, मध्यमा आणि पश्चंती वाणी जी आहे, अशा 3 वाणी सांगितलेल्या आहेत इथे. आणि म्हणून या 3 वाणींना पण कुणाची शक्ती आहे तर त्या मायेचीच शक्ती आहे. पुढे म्हटलेलं आहे, "जे योगियांची समाधी, जे धारिष्ठांची कृतबुद्धी, जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी." आता बघा जे योगी आहेत, जे समाधीचा अभ्यास करतात. आता 2 प्रकारच्या समाधी आहेत. एक निर्विकल्प समाधी, दुसरी सविकल्प समाधी. आता आपण साधक म्हणून आपण जर याचा विचार केला, तर आपण सुद्धा काय करतोय, आपल्याला कुठेतरी शांती, तृप्ती, समाधान हवं आहे. आणि या मायेच्या जगतातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा आपण या मायेचाच आधार घेतोय. कुठला ह्या जसं आपण ध्यानाला बसतो किंवा हे सगळे शब्द समजावून घेतो. तर ही सविकल्प समाधी जी आहे, त्यामध्ये काय असतं माहितीये का? ध्याता, ध्यानाच्या माध्यमातून ध्येयाशी एकरूप होण्यासाठी जो चित्तवृत्ती निरोध त्याला करावा लागतो, त्यासाठी लागणारी शक्ती पण ही कोणाची आहे तर शारदेचीच आहे. किती मनाला धैर्य लागतं, या प्रपंचातून बाहेर पडून त्या प्रपंचातले विचार न करता प्रयत्नपूर्वक ध्यानाला बसायचं. मनात ते प्रपंचाचे विचार अजिबात येऊ द्यायचे नाही. आणि हे धैर्य टिकवून ठेवण्यासाठी किंवा निश्चयात्मक बुद्धी जी त्यासाठी लागते, ती कुणाची आहे तर ती शारदेची शक्ती आहे. ती शारदेची शक्तीच मला तिथे वापरावी लागते. म्हणून शक्तीची उपासना आहे बघा. मनःशक्ती आहे, मनाची शक्ती आहे, बुद्धीची शक्ती आहे. या सगळ्या शक्ती ज्या आहेत, या सगळ्या शक्ती त्या आपल्याला इकडे परमार्थाकडे संवादी शक्ती ज्याला म्हणतात, त्या मला इथे वापरायच्या आहेत. आणि त्या शक्ती मला ती पुरवते. खूप धैर्य लागतं हो प्रपंचातून परमार्थ जेव्हा आपण करायला लागतो आणि परमार्थ करताना असं लक्षात येतं की माझ्या चित्तवृत्तीचा निरोध करायचा आहे. प्रपंचातले विचार मला प्रयत्नपूर्वक काय करायचं आहे तर बाजूला सारायचे आहेत. खूप त्याला धैर्य लागतं आणि धैर्यशक्ती जी पुरवते ती माया आहे. ती शारदा आहे. पुढे म्हटलंय 3 अवस्था ज्या इथे सांगितलेल्या आहेत. बघा जे महापुरुषाची भार्या अति संलग्न अवस्था तुर्या जयेकरिता महत्कार्या प्रवर्तले साधू. आता मगाशी जसा आपण विचार केला शारदा ही ब्रह्माची स्वीय शक्ती आहे. म्हणजे त्याच्या अंकित आहे ती. स्वीय म्हणजे काय? त्याच्या अंकित. त्याला पाहिजे तेव्हा तो आवरतो आणि पाहिजे तेव्हा तो ती प्रगट करतो. आता जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्हींचं साक्षीत्व करणारी तुर्या ही कोण आहे तर ही पण 4थी अवस्था आहे. एक लक्षात घ्यायचं, हा जो सगळा समास याच्यामध्ये आपण बघितला, मी सुरुवातीला जे सांगितलं, की जिथे प्रगटीकरण झालं, तिथे कोण आहे तर शारदा आहे. आणि ती जेव्हा निवृत्त होते ब्रह्मानुभवाच्या वेळेला, बघा ब्रह्मानुभव कधी येतो? जेव्हा ती शारदा जे ती शब्दांसह ती माया मागे फिरते आणि ती त्या उंबरठ्यातनं आपल्याला आत ढकलते, तेव्हा तिथे निवृत्त होते. पण तोपर्यंत हे सगळं जो आहे हा मायेचा प्रांत आहे. संवादी का असेना, पण तो सगळा काय आहे तर हा संवादी मायेचा प्रांत आहे. आणि या संवादी मायेच्या प्रांतात जे जे काही साधकांना करावं लागतं, त्या सगळ्यांचं वर्णन समर्थांनी या शारदा स्तवनामध्ये केलेलं आहे. आणि त्याचे अत्यंत बारकावे आपल्याला या समासामध्ये सांगितलेले आहेत. बघा जेव्हा साधक ध्यानाला बसतो,
तेव्हा 3 अवस्था असतात. जागृती स्थूल देहाची असते. नंतर स्वप्न जी अवस्था आहे ती सूक्ष्म देहाची आहे आणि कारण देह जो आहे तो गाढ झोपेतला आहे. आता ह्या 3 अवस्था माहिती आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आता जेव्हा साधक ध्यानाला बसतो, तेव्हा तो स्थूल देह त्याच्या मागे पडतो विचारांनी. नंतर सूक्ष्म देह पण मागे सोडावा लागतो. नंतर कारण देह जो आहे, तो अज्ञानाचा, गाढ झोपेतला. आता तो गाढ झोपेतला म्हणजे मी समजण्यासाठी म्हणून आपल्यासमोर 3 अवस्थांचे 3 देह सांगितले. पण जेव्हा जागृतीमध्ये प्रत्यक्ष ध्यानाला जेव्हा साधक बसतो, तेव्हा 3ही अवस्था या मागे पडतात. महाकारण देहाची अवस्था जी तुर्यावस्था आहे, की त्याला थोडी दृश्याची काय तर जाणीव आहे. पण तो जवळ-जवळ त्या परब्रह्माच्या जवळ गेलेला आहे. पण तरी सुद्धा अजून त्याला काय आहे, तर या दृश्य जगताची जाणीव आहे. समर्थांची एक ओवी आहे, इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये काय आहे तर शून्यत्वाचा ठाव. ही महाकारण जी आहे ना, ही ती अवस्था आहे तिथे ती. म्हणजे तिथे अजून द्वैत आहे. अजून अद्वैताच्या प्रांतामध्ये तो साधक तिथे गेलेला नाहीये. आणि म्हणजे तिथे वृत्ती आहे, की काहीतरी दृश्य आहे. म्हणून तो सुद्धा प्रांत कुठला आहे तर शारदेचाच आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतायत, की "जये करिता महत् कार्या प्रवर्तले साधू." म्हणजे तुर्यावस्था ओलांडून मला पुढे उन्मनीकडे जायचं असेल आणि खडतर साधना करण्यासाठी अनेक साधू जे आहेत ते काय करतायत तर साधना करतात. जे महंतांची शांती, जे ईश्वराची निजशक्ती, जे ज्ञानियांची विरक्ती. तर आता जे महंत असतात, जे संत असतात, आता त्यांना ब्रह्मानुभव आलेला असतो. पण ब्रह्मानुभव आल्यानंतर सुद्धा ते देहाचा प्रारब्ध असेपर्यंत या जगतामध्ये जीवन व्यतीत करत असतात. मग जोपर्यंत या माईक जगतामध्ये ते आहेत, ती पराशांती जरी असली, स्थिर झालेली असली, तरी ती सुद्धा कशी आहे तर ती शारदेचीच आहे. ती वैराग्य वृत्ती पण कशाची आहे तर ती शारदेचीच आहे. असं इथे आपल्याला समर्थ अगदी स्पष्ट सांगतात. म्हणजे जीवनमुक्त झाला, म्हणजे ज्ञान झाल्यानंतर सुद्धा तो या जगामध्ये जीवन जगतो. ते पण काय तर शारदे. कारण वृत्ती आहे ना, पण ती बाधितानुवृत्ती आहे. म्हणजे जो माझा विषय आता काय आपल्या सगळ्यांचा, की हे जग, हा देह सत्य आहे, हे जग सत्य आहे. पण जीवनमुक्ताला जो अनुभव येतो, की देहादी जगात नसलं तरी मी आहे, परब्रह्म स्वरूपाने. आणि अशी अनुभूती आल्यानंतर तो या जगामध्ये ते जीवन व्यतीत करतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणावरती या जगतामधले कुठलेही अनुकूल, प्रतिकूल परिणाम होत नाहीत. ती माया त्याच्या अंतःकरणावरती काही परिणाम करू शकत नाही आणि म्हणून तो अतिशय आनंदाने जीवन जगत असतो. त्याला समर्थ काय म्हणतात? बाधित बाधितानुवृत्ती असं म्हणतात. म्हणजे त्याचं अंतःकरण बाधित झालेलं असतं आणि अशा जीवनमुक्ताला ती माया काहीही त्रास देऊ शकत नाही. ना विसंवादी तर कधीच गेलेली असते आणि संवादी सुद्धा अहंकार त्या जीवनमुक्ताच्या, कारण हे सगळं शास्त्र काय, त्या शास्त्राने जे काम करून त्याला द्यायचं आहे ते दिलेलं आहे. दिल्यानंतर ते शास्त्र निवृत्त झालं पाहिजे. ते जर डोक्यावरच चढलं, तर मग त्याचा काय उपयोग? पण अतिशय आनंदाने तो देहाचं जीवन प्रारब्ध असेपर्यंत बाधितानुवृत्तीने ते जीवन जगत असतो. म्हणून समर्थ त्या शांतीला सुद्धा काय म्हणतायत तर मायेच मायेचंच म्हणजे हा शारदेचीच शांती असं ते तिथे आपल्याला सांगतायत. पुढे म्हणतात, "जे अनंत ब्रह्मांडे घडी, लीळा विनोदाची मोडी, आपण आदिपुरुषी दडी मारू न राहे." आता ही शारदा कशी आहे ना, की ती अनंत कोटी ब्रह्मांडाचा खेळ म्हणते. आता ती अघटित घटना पटी अशी आहे. ती नटनाटकी असं म्हटलेलं आहे. आता ही सृष्टी कशी निर्माण होते? होते. कारण तिला एक म्हटलं, की अघटित घटना काहीतरी निर्माण होते आणि सगळी सृष्टी निर्माण होते. आणि एवढी निर्माण करून ती काय करते? तर हा सगळा पसारा जो आहे तो मांडते आणि ज्याच्यापासून निर्माण झाला त्यालाच ती काय करते तर ती झाकून टाकते. आता तिच्या मनात आलं, तो सगळा पसारा ती मोडून पण टाकते. जसं लहान मुलं जी असतात की नाही, ती पत्त्याचा मोठाच्या मोठा बंगला करतात बघा आणि एक फुंकर मारले की त्यांच्या मनात आलं की ते मोडून टाकतात. अगदी त्याचप्रमाणे असं आहे, की ते काय करतात तर ती एवढी सगळी निर्माण करते आणि मनात आलं की काय करते ती सगळी सृष्टी जी आहे, ती एका क्षणात काय करते या सगळ्याचा लय करून टाकते. आता आणि परब्रह्माला तर ती दडवूनच ठेवते. कारण तिचाच पसारा आपल्याला अनुभवाला येतो. आणि म्हणून ते ब्रह्मानुभूती घेणं इतकं अवघड आहे, कारण ते सगळीकडे प्रगट असून सुद्धा ते अदृश्य असल्यामुळे, स्थूल दृष्टीने आपल्याला दिसत नसल्यामुळे, ते अनुभवाला येत नसल्यामुळे त्याला सूक्ष्म दृष्टी लागते आणि त्या मायेचा प्रांत म्हणजे विसंवादी तर आहेच आहे, पण हा संवादी सुद्धा जो आहे, सुरुवातीला ही मला आवश्यक आहे बरं का, लगेच तिला बाजूला सारायचं नाहीये. आणि संवादी शास्त्र मला उपयोगाला आणायचं आहे.
पण त्या संवादी शास्त्र सुद्धा डोक्यावर न चढू देता त्या ब्रह्माचा मला अनुभव घ्यायचा आहे. ब्रह्मानुभव जो कठीण आहे तो या ठिकाणी आहे की ते दृश्य दिसतीये माया, तिला काय म्हणायचं नाही म्हणायचं. म्हणजे अदृश्य तत्व आहे त्याला काय म्हणायचं तर फक्त आहे म्हणायचं. आणि इथेच ही माया आपल्याला काय करते तर अडकून ठेवते. म्हणून हे असे अभ्यास जे आहेत, अभ्यास आपल्याकडनं संत करवून घेतात, बुद्धीचा निश्चय करून घेतात. समर्थांना काही आवश्यकता नाही हो, समर्थांना तर ब्रह्मानुभव आलेला होता. ते कशाला गणेशाचं स्तवन करतात. पण आपल्यासाठी म्हणून गणेशाचं स्तवन, शारदेचं स्तवन, सद्गुरूंचं स्तवन हे समर्थांनी आपल्यासाठी आपल्या अज्ञानी लोकांचा उद्धार व्हावा म्हणून हे केलेलं आहे. आणि हे सगळं समजावून घ्या आणि या सगळ्यातून काय करा तर बाहेर पडा आणि आम्ही जसे जगतो तसं तुम्ही जगा आणि त्या ब्रह्माच्या अनुसंधानात राहा. पण अनेक प्रकारे वेदांत शास्त्राच्या प्रक्रिया संतांनी आपल्या ग्रंथांमधून सांगितल्यात. म्हणून समर्थ म्हणतात, जे प्रत्यक्ष पाहता आढळे, विचार घेता तरी नाडळे, जयेचा पार न कळे ब्रह्मादिकांसी. म्हणजे तिला नामरूप आहेत, त्यांच्या डोळ्यांनी दिसते, बरोबर? पण आता तिला जर ईश्वरी सत्तेमध्ये बघायला गेलं दिसत नाही. म्हणजे पण ती कुणाची स्वीय शक्ती? परब्रह्मस्वरूपाची स्वीय शक्ती आहे. एक छोटीशी प्रक्रिया बघूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा, प्रत्यक्ष पाहता आढळे म्हणजे मायारूपी शारदेनी हे जे घडवलेलं जगत आहे ते 5 ज्ञानेंद्रियांनी आपल्याला प्रत्यक्ष कळतं. पण विचार घेता तरी नाडळे. आता वेदांत शास्त्राचा जर आपण आधार घेतला तर तिचा काय होतो तर संपूर्णतः बाध होतो. गर्भात असलेल्या बाळाला जसं आईचं वय सांगता येत नाही, त्याप्रमाणे ब्रह्मदेवाला सुद्धा तिचं वय सांगता येत नाही. कारण त्या मायेचा अंतपारच लागत नाही हो. कारण तो कुठून जन्माला आलाय, तर तो मुळमायेतूनच जन्माला आलाय. तो का तिचं वय सांगणार? असं खूप छान विचार याच्यामध्ये सांगितलेले आहेत. आता थोडा याचा विचार करूयात आपण. बघा, नामरूप जे आहे हे मायेच्या सत्तेमधलं आहे. बरोबर? आता नामरूप अनेक आहेत. जड आहेत, चेतन आहेत. जसं मी आता म्हटलं माझ्या समोर टेबल लॅम्प आहे, मोबाईल आहे, हा बेड आहे, हे कपाट आहे. मी चेतन म्हटलं तर मी इथे सीमा नावाची व्यक्ती, अजून माझ्या घरामध्ये नंतर मीना आहे, मीता आहे, अजून अनेक नावं आहेत. आता एक मोबाईल गेला तरी काय मोबाईल नावाची जात आहे. माझा मोबाईल जरी संपला तरी काय सगळे मोबाईल संपले नाहीयेत. सगळे मोबाईल नावाची जात जरी संपली, तर दुसरं काहीतरी आहे. एक सीमा मी जर गेली मृत्यूपंथाने, तरी दुसरं कोणीतरी आहे. ती गेली तरी तिसरं कोणीतरी आहे. ते काहीतरी आहे, आहे आणि आहे. म्हणजे नामरूप माईक सत्तेतली आहेत. त्याला जे अस्तित्व जे आहे, ते ईश्वरी सत्तेतल्यामुळे अस्तित्व आहे आणि ईश्वरी सत्तेत जे अस्ति आहे, म्हणजे अस्तित्व जे आहे, त्या अस्तित्व ईश्वरी सत्तेला कुणामुळे आहे? तर त्या सतमुळे आहे. म्हणजे परब्रह्मामुळे ईश्वरी सत्ता आहे आणि ईश्वरी सत्तेत अनेक नामरूप आहेत. मग आता साधना कशी असते बघा, जेव्हा आपण नामरूप एखादं नाम बघतो, एखादं रूप बघतो, तेव्हा आपल्याला काय आठवतं? हा मोबाईल माझ्याकडे हवा होता. माझ्याकडे खरं म्हणजे कुठला मोबाईल हवा? भारीतला भारी मोबाईल हवा. की लगेच क्रिया-प्रतिक्रियांचा खेळ सुरू होतात. किंवा एखादी व्यक्ती दिसली की आपल्याला वाटतं ही माझ्याशी त्यावेळेस असं-असं वागली होती. तर आपलं लक्ष कोणाकडे आहे? नामरूपांकडे आहे. पण नामरूप हे मायेतलं आहे. नामरूप गेली तरी अस्ति ईश्वरी सत्तेमध्ये काहीतरी आहे आणि ईश्वरी सत्तेच्या मागे सत नावाचं तत्व आहे. असं नामरूपातून जेव्हा आपण सतकडे अनुसंधान लागतं, तेव्हा नामरूप या जगतामध्ये कितीही असली, अनुकूल असली, प्रतिकूल असली, तरी त्याचा माझ्या अंतःकरणावरती काही परिणाम होत नाही. नामरूप बघताक्षणी स्मरण कुणाचं होतं? त्या परब्रह्माचं होतं आणि असाच सर्व संतांनी या नामरूपांचा बाध केलेला असतो. त्या नामरूपांच्या अतीत असलेलं ते काय असतं तर ते तत्व जे आहे ते त्यांना सतत अनुभवाला येत असतं. आणि म्हणून जे लावण्य रूपाची शोभा, स्वरूपाची शोभा, जे परब्रह्म सूर्याची प्रभा, जे शब्दी बदोनी उभा संसार नासी. आता ही नामरूप जी आहेत बघा, तर नामरूपांचा विचार करून पुढे ही ओवी आलेली आहे समर्थांची, की आता ही नामरूप सुद्धा कशी असावी तो संवादी? लावण्य स्वरूपाची शोभा. राम सावळा सुंदर, कासे मिरवी पितांबर. नंतर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता हे जे अलौकिक सौंदर्य अवतारांचं आहे, तेही शारदेचं आहे. कारण सगुण रूप मला लागतं, आलंबन लागतं काहीतरी. निर्गुणाचं मला ध्यान करता येत नाही. आपण बघितलं गणेश स्तवनामध्ये. आता सगुण रूप एक आलंबन रूपाने असलं की चित्तवृत्ती किंवा डोळ्यांनी ते पाहता येतं. चित्तवृत्ती एकाग्र होतात. पण समर्थ म्हणतात हे सुद्धा शारदेचंच आहे. जे परब्रह्म सूर्याची प्रभा
म्हणजे परब्रह्माची जगत रूपाने जी प्रभा दिसतेय ना, बघा प्रभा शब्द खूप सुंदर आहे हो. ते काय ना अमृतानुभवामध्ये माऊली त्याला वस्तुप्रभा हा शब्द वापरतात. वस्तूची प्रभा म्हणजे परब्रह्म स्वरूपाची प्रभा आहे. जगत जे दिसतंय ना, ते काय आहे तर बघा अमृतानुभवामध्ये हा जो शब्द आलेला आहे, जया एका सत्तेच्या पैसणे, दोघा एका प्रकाशाचे लेणे, जे अनादी एकपणे नांदती दोघे. शिव आणि शिवा या दोघांनाही बसण्याकरता एकाच सत्तेचं ब्रह्मासन आहे आणि या दोघांचंही प्रकाशन ब्रह्माच्या सत्तेवरती होतं. म्हणजे मायेच्या जे परब्रह्म आहे त्याच्या सत्तेवरती या दोघांचंही काय होतं तर प्रकाशन होतं. पण आता त्या मायेच्या परे असलेल्या परब्रह्माचा अनुभव घ्यायचा असेल तर शारदेचं स्तवन करावं लागतं. या शारदेची उपासना करावी लागते. कारण ती त्याची स्वीय शक्ती असल्यामुळे ती सुद्धा कशी आहे तर अशी सहजासहजी आपल्याला ब्रह्मानुभव आणून देणारी नाहीये. ती म्हणते ती पण कशी आहे तर ती आपल्याला म्हणजे आपण परमार्थामध्ये सुद्धा अनेक खडतर साधनं करावी लागतात. अनेक परीक्षा सद्गुरू आपली बघतात. कारण हा साधक किती तावून सुलाखून निघतोय. चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे असं तुकोबा म्हणतात. पण ती माया सहजासहजी आपल्याला त्या परब्रह्माचा अनुभव आणून देत नाही. कारण ती सुद्धा कशी आहे तर म्हणजे इतकी जितका परब्रह्माचा अनुभव येणं आपल्याला अवघड आहे, तितकंच ही माया पार करणं सुद्धा काय तरुण जाणं सुद्धा किती आहे तर अवघड आहे. पण ती आपण तरुण जाऊ शकतो कुणाच्या कृपेने? सद्गुरूंच्या कृपेने आणि संतांच्या कृपेने. पण ही साधनं मात्र तिने सगळी आपल्याला पुरवलेली आहेत. तीर्थयात्रा आहेत, व्रतवैकल्य आहेत, उपासना आहे, भजन आहे, भक्ती आहे. नंतर ही देवांची जी आहेत ती आलंबनं, ती सुद्धा आपल्याला तिने पुरवलेली आहेत. नंतर भगवंताची स्तुती आहेत, आरत्या आहेत, स्तोत्र आहेत आणि संतांनी अनेक आरत्या, स्तोत्र आपल्या या अज्ञानी जीवाला तरुण जाण्यासाठी लिहिलेली आहेत. कारण त्यांना माहितीये की ही स्तोत्र, आरत्या अंतःकरणात भाव निर्माण व्हावा लागतो आणि भाव निर्माण झाला तरच काय होणार आहे तर भावबळे आकळे. त्या भावाचं बळ लागतं त्या साधकाला. म्हणजे माईक असू देत ते संवादी. पण काय लागतं तर भावाचं बळ लागतं आणि साधनं जी आहेत ती सगळी आपल्याला त्या शारदेने काय केलेली आहेत तर ती पुरवलेली आहेत. शास्त्र आहेत, पुराण आहेत, वेद आहेत, नंतर अनेक स्तुतीपर जे ग्रंथ आहेत, हे सगळंच आहे. वेदशास्त्रांचं महात्म्य आहे. 14 विद्या, 64 कला, अष्टमहासिद्धी ही सगळी कुणाची रूपं आहेत तर ही शारदेचीच रूप आहेत. उपासकांची उपासना सुद्धा काय म्हटलेलं आहे वेदांत चिंतन आहे शारदेचंच रूप आहे. पुढे जाऊन समर्थ म्हणतात मोक्ष हा सुद्धा शारदेचं रूप आहे. का बरं आपण असं म्हणतात समर्थ? कारण मोक्ष का मला हवा आहे? तर बंधन आहे म्हणून मला मोक्ष हवा आहे. म्हणजे मोक्ष पण कसं आहे तर बंधन सापेक्ष आहे. आता जेव्हा सापेक्षता तिथे येते तेव्हा तिथे द्वैत आहे. आणि म्हणून मोक्ष पण कसा आहे तर म्हणून तुकोबा म्हणतात मोक्ष सुख हाणू लाथा. आता ते भक्तीच्या संदर्भात म्हणतात. पण आपण एक विचार जर केला, तर भक्तीच्या संदर्भात म्हणजे तुकोबा म्हणतात, की आम्हाला तुझी भक्तीच आवडते. त्यामुळे मला मोक्ष-बिक्ष काही नकोय. पण वेदांत शास्त्रामध्ये जर आपण विचार केला, तर मोक्ष हा बंधन सापेक्ष असल्यामुळे तो सुद्धा कसा आहे, तर द्वैतामध्येच मोडतो. त्यामुळे मोक्ष सुद्धा कसा आहे, तर शारदेचं स्वरूप आहे. इथे समर्थ आपल्याला सांगतात. जे इंद्रिय सापेक्ष आहे, जे मला जाणवतं, कळतं, भासतं, हे सगळं कसं आहे, तर शारदेचंच स्वरूप आहे. आता ह्याचा जो विस्तार आहे, हा पुढच्या म्हणजे जवळ-जवळ 19 पासून ते 25व्या ओवीपर्यंत आपल्याला विस्तार आपल्याला समर्थांनी अगदी लहान-लहान म्हणजे कसं आहे, कशासाठी सांगितलं असेल समर्थांनी आपल्याला? बघा खूप उपासक जे असतात ते उपासनेमध्ये अडकतात. खूप जे अभ्यास करणारे असतात ग्रंथांचे, ते ग्रंथांच्या शब्दांमध्ये अडकतात. त्याला पांडित्य आपण म्हणतो. अहो, मी प्रवचन करतो, आम्ही लेख लिहितो, आम्हाला ग्रंथ अहो, आमच्या दासबोधावर कमांड आहे. काय कमांड आहे? ओव्याच्या ओव्या पाठ आहेत. असं म्हणणारे आहेत. ज्ञानेश्वरीवरती आमचे कमांड आहेत. आणि तो साधक जो आहे ना, तो तिथेच अडकून राहतो. हा दुसराच समाज खरं शारदेचा जर आपण अभ्यासला तर इतका महत्वाचा आहे ना, ज्यानी-त्यानी आपण ज्या टप्प्यावरती आहोत, तेव्हा समर्थ आपल्याला सांगतात, "अरे शारदेचं स्वरूप आहे. अरे शारदेचं स्वरूप आहे. तू तुला भक्त म्हणवतोस ना, तो पण शारदेच्या स्वरूपामध्ये येतो. भक्त, भक्ती, भगवंत जिथे त्रिपुटी आहे, जिथे द्वैत आहे, ते सगळं काय येतं? शारदेचंच काय येतं ते स्वरूप आहे. तू किती विद्यांमध्ये पारंगत आहे, किती ग्रंथांवर तुझी कमांड आहे, कितीही प्रवचन कर, तरी काय येतं ते शारदेचं स्वरूप आहे. कारण त्याला जर ब्रह्मानुभव यायचा असेल, तर हे शास्त्र समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याला गणेशाची कृपा लागते. सिद्धांत आकलन होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याला गणेशाची कृपा लागते.
शारदेची कृपा जी आपल्याजवळ आहे की ती वाणीतनं प्रगट होते. नाम असेल, नाम घेतो आपण भगवंताचं, श्रीराम जय राम जय जय राम. आता वैखरी वाणीने शब्दांनी घेतलेलं नाम असतं, पण तेही शारदेचं स्वरूप आहे. ते कुठपर्यंत? ते स्थिर होईपर्यंत वाणीमध्ये. म्हणजे हे सगळं शारदेचा एवढा मोठा आवाका आपल्याला समर्थ सांगतायत. जर साधकांनी हे तपासून बघितलं, तर भ्रमामध्ये साधक राहत नाही आणि तो भ्रम घालवायचा असेल, तर शारदेचं संपूर्ण स्वरूप समजून घ्यायचं, की मला जर काय म्हणत असेल, आम्ही इतक्या तीर्थयात्रा करणारे, मी इतकी तपश्चर्या केली, मी इतकी व्रतवैकल्य केली, ह्याचा जो अहंकार आहे ना, हा समर्थ एका सेकंदात आपला उतरवून टाकतायत. हे शारदा स्तवनाचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर. आणि म्हणून आपल्याला समर्थ पुढे म्हणतात, की स्तवन भजन भक्तिभाव माये वाचून नाही ठाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. बघा आता खरं म्हणजे हे सगळं जरी माईक असलं, तरी याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. हे आपल्याला सगळं करायचंय. आणि म्हणून संतांनीच तसे अभंग, दैवतांची स्तोत्र आपल्यासमोर तिथे ठेवलेली आहेत. तशी रचना केलेली आहेत. पण याला शास्त्रीय द्वैत असं पंचदशीमध्ये म्हटलेलं आहे. आणि जेव्हा आपण हे शास्त्रीय द्वैत सगळं समजावून घेऊ आणि या द्वैताला सुद्धा मागे सारू, ते सुद्धा शारदेच्याच कृपेने मागे सारू. म्हणून थोरावनी थोर, जे ईश्वराचा ईश्वर, तयसी माझा नमस्कार तदांशेची आता. पण अशी जी माया आहे ती ईश्वराचा ईश्वर आहे. कारण का तर तिच्याच कृपेने मला त्या परब्रह्म स्वरूपाचा अनुभव येणार आहे. आता मी पण तिचाच कोण आहे तर अंश आहे आणि तिचाच मी अंश असल्यामुळे त्या शारदेला मी नमस्कार करतो, की हे शारदे, हे शक्तिमाते, तुला मी शरणागत आलेलो आहे आणि तूच काय करतात मला त्या परब्रह्म स्वरूपाचा अनुभव आणून दे. असं आपण गणेश आणि शारदा अतिशय थोड्या वेळात, खरं तर समास खूप मोठे आहेत, पण तरी एक 30-30 मिनिटात आपण 2 समास बघण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते आणि इथेच माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.